अमरावतीवरून अकोला यवतमाळ जाणाऱ्या मार्गावर बडनेरा येथे रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। बांधकामाची गती वाढवावी व पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या मागणीसाठी अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जुनी वस्ती नवीन रेल्वे पुलाजवळ निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली। गेल्या 2 वर्षापासून बडनेरा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। सध्या कार्यरत असलेला उड्डाणपूल हा अरुंद असल्यामुळे येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते। तासनतास वाहनधारकांना अडकून पडावे लागते व मोठा त्रास सहन करावा लागतो। त्याचप्रमाणे वाहनाची वळदर जास्त असल्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे। म्हणून बडनेरकरांनी रुंद उड्डाणपुलाची मागणी केली होती व ती मागणी पूर्ण करून नवीन उड्डाणपुलाचे निर्माण करण्यात येत आहे। मात्र या उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या 2 वर्षापासून अत्यंत कासव गतीने सुरू असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक बिकट होत चालला आहे। उड्डाणपुलावरून होणारी वाहतूक कोंडी थांबवावी, अपघातातील प्राणहानी टाळावी याकरिता प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अमरावती शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी क्रमांक 5 च्या वतीने निदर्शने करण्यात आली। या निदर्शन आंदोलनात अध्यक्ष संजय बोबडे, प्रकाश पहुरकर, संदेश सिंघई जैन, दत्ता गेडाम, शहनशाह ज्ञानेश्वर झोंबाडे, मंदा कोपाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बडनेरा पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। दर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पुढील कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बडनेरा येथील पोलीस करीत आहेत। आता या आंदोलनानंतर उड्डाणपुलाचे काम शीघ्र गतीने होते की काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तुम्ही म्हणा मी काय फोटो घ्या ना स्वतःहून नका जाऊन की करू ना पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा विजय असो काँग्रेस पक्षाचा। जाताना जर एखादी गाडी जर बंद राहिली तर इथे खूप अडचण होते आणि ट्रॅफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि इथे मागून पुढे एकमेकाला धक्के मारत गाड्या एकदम जाम होऊन जातात आणि पूर्ण ट्रॅफिक जाम होऊन जातो। म्हणून हा पुलाचं काम या पुलाचे काम प्रशासनाने युद्धस्तरावर करायला पाहिजे अशी माझी बडनेरा शहर काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रमुख मागणी आहे। या मागणीचं आम्ही पाठपुरावा परत पुढेही करत राहणार आहे जोपर्यंत हे कारण की काही दिवसा अगोदर अमरावती शहरात असलेलं नाट्यमय चौकात असलेलं उड्डाणपुलासाठी तिथलं स्थानिक प्रशासन, पालकमंत्री, लोकप्रतिनिधी सरसावले। तो पूल जुईन झाल्याचा ठपका ठेवत तो पूल लोकांसाठी आवाज द्यायसाठी बंद केला। परंतु बडनेरा स्थित असलेले 2 पूल, एक ते रेल्वे फाटकाजवळ असलेलं अंडर कन्स्ट्रक्शन पूल आणि दुसरा हा पूल अतिशय वर्दळीचा आहे। तरीसुद्धा इथे जिल्हा प्रशासन, PWD प्रशासन, रेल्वे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष दिसून येते आणि अनेक दिवसापासून असलेलं चालू असलेल्या दुसऱ्या पुलाचं निर्माण काम चुकलेलं आहे। आम्ही त्या ठेकेदाराला वारंवार विनंती केली असता तुम्हाला रेल्वे प्रशासनाने आम्हाला निधी रोखून ठेवलेला आहे। आता आम्हाला तुम्ही सांगा बडनेरा शहरातील जनतेला यावा दाही करीता कोणत्याही महानगरपालिकेने रस्ता दिलेला नाही, जिल्हा प्रशासनाने रस्ता उपलब्ध करून दिलेला नाही। आम्हाला आमचा जीव मुठीत घेऊन या रस्त्याने येणं जाणं करावं लागतं। तरीसुद्धा स्थानिक आमदार असो, पालकमंत्री असो यांच्या निर्लज्जपणा कळस त्यांनी गाठलेला आहे व आम्ही त्यांना विनवणी करतो। आज तरी आम्ही शांत पद्धतीने गणेशोत्सव, नवरात्र उत्सव हे सर्व लक्षात घेऊन आज निर्देशनं दिली। भविष्यात आम्हाला तुम्ही पदयात्रा काढायला जर भाग पाडलं त्याला जबाबदार पालकमंत्री असेल, स्थानिक आमदार असेल आणि स्थानिक जिल्हा प्रशासन असेल। बडनेरा जुनी वस्ती ते नवी वस्ती जोडणारा रेल्वे उड्डाणपूल हा MRIDCच्या माध्यमातून बांधला जात आहे। ते रुंदीकरण आहे ते गेल्या अनेक वर्षापासून हे काम संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे उड्डाणपुलावर जो अरुंद उड्डाणपूल आहे सध्या स्थितीत त्या मोठ्या प्रमाणात अपघात होतात आणि हे अपघात टाळावे याकरिता युवक काँग्रेसच्या वतीने एक आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाची मागणी केली आहे की या रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा काँग्रेसच्या वतीने दिलेला आहे। बडनेरावरून मी मच्छिंद्र भटकर। अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्याकरिता बघत रहा BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।